नमः शिवाय. श्री शिवलीलामृत मराठी अध्याय 3. श्री गणेशाय नमः. जय जय शिवमंगलधामा. निज जन हृदय आरामा. चराचल फलांकित द्रुमा. नामा नामातीत तू. इंदिरावर भगिनी मनरंजना. षडस्य जनका सफरी ध्वज दहना. ब्रह्मानंदा भाललोचना. भवभंजना त्रिपुरांतका. हे शिव सद्वजत वाम अघोरा. तत्पुरुषा ईशाना ईश्वरा. अर्धनारी नटेश्वरा. गिरिजारंगा गिरीशा गंगाधरा. भोगी भूषणा सर्वव्यापका. अर्धकमर्दना परमातिता निरंजना. गुणत्रय विरहित तू. हे पयफेल धवल जगज्जीवना. द्वितीयाध्याय कृपा करुण अगाध सुर साख्यान. शिवरात्री महिमा वर्णविला. यावरी कैसी कथेची रचना. वदवी पंचमुकुट पंचानना. शौनकादी मुनिजना तू सूत सांगे नेम्याशरणी. इक्ष्वाकुवंशी महाराज मित्र सहनामे भूभज. वेदशास्त्र संपन्न सतेज. दुसरा बिडोज पृथ्वीवरी. पृतनावसने करुण घातले उर्वी सपालन. प्रताप सूर्योगुला पूर्ण. शत्रुभंगणे मावली. तो एकदा मृगव्याजय करुणे निघाला. धुरंधर चमू घेऊन घोरांधर प्रवेशला विपिन. तो सावजे चहूकडन उठली. व्याघ्र वक्ररीस वनकेशरी. मृगी वनगो वानर वानरी. शशकंजक बुकाच्या हारी. संहारित नृपवर चातक. मयूरबदक कस्तुरी कुरंग. जवादी बिडालक. नकुल राजहंस चक्रवाक. पक्षी श्वापदे धावती. द्रुपे मारली जीव बहुवस. त्यात एक मारिला राक्षस. महाभयानक तामस. गतप्राण होनी पडिला. त्याचा बंधू परमदारुण. तो लक्षिता झाला दुरुण. मका पट्टे कल्पुनी म्हणे सूड घेन बंधूचा. मित्र सहपातला स्वनगरास. असुरे धरिला मानवेश. कृष्ण वसन वेष्टीत विशेष. दरवी स्कंदे घेऊन या नृपाशी भेटला येऊन. म्हणे मी सुपशास्त्री परम निपुण. अन्न शाखा सुवास करणे देखून सुर भुलती. राय ठेविली पाक सदनी. त्यावरी पितृतिथी लक्षुनी. गुरु वशिष्ठ घरा लागुनी. नृपश्रेष्ठे आणिला भोजना आला अब्जनंदन. तो राक्षस कापट्या स्मरून. शांकात नरमास सिजवून. ऋषी सांडून वाढेले. त्रिकालज्ञानी वशिष्ठ मुनी. सकळ ऋषी माझी शिरोमणी. कापट्टे सकळ जाणुनी. मित्र सह शापिला. म्हणे तू वनी होई राक्षस. जेथे आहार न मिळे तिथ निशेष. मी ब्राह्मण मज नरमास. वाढिले कैसी पापिया. राव म्हणे मी नेने सर्वथा. बोलवा सुपशास्त्री जाणता. तव तो पलाक्ष न लावता. गुप्तरूपे वना आपुल्या. राव कोपला दारुण. म्हणे शापेले काय कारण. मीही तुझ शापीन म्हणून उदक करी घेतले. तव रायाची पटराणी मदयंती नामे पुण्यखानी. रूपे केवळ लावण्य हरणी. चातुर्य उपमे जेवी शारदा. मदयंती म्हणे राया. दूरदृष्टी पाहे विचारुनिया. शिष्य गुरुशी शापावया अधिकार नाही सर्वथा. गुरुशी शाप देता निर्धारी. आपण नरक भोगावे कल्पवरी. राव म्हणे चतुर सुंदरी. बोललीस साचते. म्हणे हे उदक खाली टाकू जरी. तरी पीक न पिके दग्ध होय धरित्री. मग आपल्या प्रपंदावरी जल टाकी मित्रसह. तो जाणूपर्यंत चरण दग्ध झाले कृष्णवर्ण. कुष्ठ भरला मग तेथुनी. कल्माशपाद नाम त्यांचे. वशिष्ठे जाणून वृत्तांत. रायशी उशाप देत. म्हणे 12 वर्षी होशील मुक्त. एसी स्वस्थान आपुल्या. गुरु पावला अंतर्धान. मग कल्माश पाद राक्षस होऊनी. शुद्धाक्रांत निषेधिनी. वनी भक्षी जीव सर्व. परम भयानक असुर. विशाळ देह कपाळी शेंदूर. विक्राळ वदन बाहेर शुभ्र. दंत दाढा वाढेला. जीव भक्षिले आसमास. वनी हिंडता तो राक्षस. एक ब्राह्मण कुमर डोळसा. 12 वर्षी देखिला सवे त्यांची ललना चिमणी. दोघे क्रीडिती कौतुकवणी. तव तो ब्राह्मण पुत्र राक्षसे द्रोणी. भक्षावया सिद्ध झाला. तव त्यांची वधी काकुळती येत. अरे तू मित्रसह राजा पुण्यवंत. गो ब्राह्मण प्रतिपाळक सत्य. माझा कांत मारू नको. गडबळा लोळे सुंदरी. करुणाभाकी पदर पसरी. सेवेची जावणी चरण धरी. सोडी धडकती पती माझा. पतीस भक्षू नको राजेंद्रा. महत पाप घेऊ नको एकसरा. स्वर्ग मार्ग तरी चतुरा. कैसी पावशी अंतकाळी. ऐसी करुणा भाकिता. कामिनी निर्दय बक्षिला तो तेची क्षणी. अस्थि पंजर टाकुनी ते पुढे दिदला. तव ती दुःखे करुणी आक्रोशी. कपाळ पिठी धरणी. मृत्तिका घेऊनी घाली वदनी. कोण वणी सावरी तिथे. मग तिने शाप दिदला राजा ते. जो अलोट विधी हरी हरंते. म्हणे दमयंती संगसुरते. प्राण जाईल
तेची क्षणी कोण एके स्त्रीचा संग सोहळा तुझ न घडोरे चांडाळा ऐसा शाप वधुनी ते वेळा गेला गोळ्या असती पतीच्या तत्काळ प्रवेशिली अग्नी इकडे 12 वर्षी शापमुक्त होणी राव स्वनगरा येऊनी वर्तमान सांगे स्त्रियेशी एरी कपाळ पिटी आक्रोशे करुणी म्हणे झाले वंशखंडन पतीज बोले ब्रह्मचर्य धरुणी प्राण आपुला रक्षिका अनिवार्य अत्यंत म्हणन करी कोणी स्त्रियेशी संभाषण खंदिगाराची सेज आजपासून झाली तुझ लागी जानपा परम तळमळी राजेंद्र जैसा सांपळा कोंडीला व्याघ्र की महाभुजंगाचे दंत समग्र पाडुनी गरुडी दिन करी की नासिकी वेसन घालुनी महावृक्ष करीती दिन की वणी निरंकुश वारणा धरुणी क्षीण करीती मग तैसा कल्माश पाद भूप होणी राहिला दिनरूप पुढे प्रकाश वया कुळदीप आपण धर्मशास्त्र पाहतसे तेथीची पाहुणी प्रमाण वैशिष्ट्ये मदयंतीस भोग देऊनी अमोघ वीर्य पडता पूर्ण दिव्य पुत्र झाला तेने पुढे वंश चालिला असो तो राव मृगेस निघाला यथारण्य तथा ग्रहे वाटे नृपाला भोग त्याजिले सर्वही मनात मनोज विकार उठत विवेकांकुशे कामीभ अवरित म्हणे स्त्री सवैधव्य मजमृत ते कर्म सहसा न करावे आपली कर्मगती गहन प्राप्तन विचित्र दारुण देवावरी काय बोल ठेवून भोगल्या विन सुटेची ऐसा राव उदास युक्त वनी हिंडता मागे पाहत तो पिशाच भयानक अत्यंत राया पाठी उभे सदा दाम्पत्ये पूर्वी मारली ती ब्रह्महत्या पाठीशी लागली राजा तीर्थे हिंडता सकळी परी कदा काळी न सोडी स्वप्नी जागृतीत महाविक्राळ दात कर खात राय वृत्ते केली बहुत दान देत बहुसाल ऐसा हिंडता राव भागला मिथिला नगरा समीपाला वनश्री देखता आनंदला परी ब्रह्महत्या पाठीशी उभी वृक्ष लागले बहुत आम्रवृक्ष फळ भारी डोलत पोफळी रांता जनविराजित केळी नारळी खर्जुरिया चंपक जाई जुई फालती मोगरे पुन्हा ग्राज शेवंती मलयागार कृष्णगर जाती जपा करवीर कोविदार वडपिंपळ औदुंबर परिजातक बकुळ देवदार कल्पित्थ बिल्व अंजीर अर्जुन पिचुमंद कंदबते ऐसिया वना माझी नृपती क्षण एक पावला विश्रांती परिते पाठीशी पापमती ब्रह्महत्या उभे असे तो उगुला भाग्यवासरमणी की निधान जोडे रंका लागुनी की शुद्धता पडे उचंबळुनी शिरब्धी जैसा पातला की मरतियांच्या मुखात अकस्मात घातली अमृत की चिंताग्रसा अशी प्राप्त चिंतामणी जाहला तेसा तापसिया माझी मुकुटमणी शिष्या मांदी सवे घेऊनी महाराज तपस्वी गोतो मुनी ते स्थानी पातला राय घातले लोटांगणी दाटला अष्टभावे करून उभा टाकला कर जोडून करिस्तवन प्रीतीने सहज होता संत दर्शन पापे संहारती संपूर्ण तो विलोकिसी जरी कृपा करुण तरी रंक सहस्त्र नयन होय यावरी तो महाराज गौतम कल्माशपादा कुशलक्षेम राज्य राष्ट्रज्ये प्रजा मत्य परम सुखे करुणी नांदती की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र स्वधर्म आचरती की समग्र पशु सेवक पुत्र कलत्र समस्त सुखरूप आहेत की राम म्हणे आपले कृपे करून समस्त आहेत क्षेम कल्याण परंतु आलाशी वाटेत दुरून आनंद घन दिसतोशी तुझ्या दर्शने मज वाटे सत्वर ब्रह्महत्या दूर होईल समग्र मग पूर्वकर्म आपले दुस्तर ऋषी प्रति निवेदिले गौतम म्हणे परम पवित्र भुकेलास गोकर्ण नक्षत्र तेथून मी आलो अपार महिमा तिथीचा न वर्णवे ओंकार रूपे कैलासनाथ भवानी सहित तिथे नांदत सुर असुर किन्नर सेवित अर्ध मात्र पीठचे त्या गोकर्णीचे शिवदर्शन ब्रह्मादिका दुर्लभ जाण तेथे इंद्रे सहित जनार्दन तप गहन आचरत कोटी सूर्याची प्रभा मृडाणी सहित शिव उभा कैवल्य गर्भेचा पूर्ण गाभा तेथेची शोभा न वर्णवे इथी इंद्र सनकादिक ब्रह्मपुत्र तेथेची वसती अहोरात्र जेथीचे पाषाण तरुवर समग्र निर्जर अवतरले सत्यवती हृदयरत्न जेथे करी अनुष्ठान वशिष्ठ भृगु जामादग्ने गोकर्णी क्षत्रिय सदावसती पहावया मृडाणी नायक मंडप घसनी होतसे देख नारद तुंबरू गायक जेथे गाती शिवलीला गोकर्णा भोवते समग्र उभे अखंड देवतांचे भार मुखे गर्जिती शिव हर हर आनंद थोर होतसे ऋषी करीते वेद घोष अष्टनायिकांचे नृत्य विशेष किन्नर गंधर्व गायक सुरस तोषविती महिषाते ते अतिउत्तम स्थान तेजोमय प्रकाश गहन नाना वृक्ष लाविले लागले सघन कैलास भुवन प्रत्यक्ष शुभ्र सिंहासन लखलखित चारी द्वारे मणिमय खचित
ऐरावतारूढ अमरनाथ पूर्वद्वारी तिष्ठतसे दक्षिणेशी रक्षी सूर्यनंदन पश्चिमेशी वारणी रमण उत्तरेशी वैश्रवण प्राणमित्र शिवाचा कर्पूर गौर भवानी सहित घोघवीत तेज विराजित भूकैलास साक्षात माहेर संत साधकांचे त्या मूर्तीचे करावे ध्यान त्या भोवते महासिद्धीचे पूजन त्या भोवते कांत्यायनी आवरण अष्टभैरव पूजिजे द्वादश मित्र एकादश रुद्र तेथीची वसती अहोरात्र अष्टवसु दिक्पाळ समग्र जोडुनी कर उभे तेथे अष्टसिद्धी नवनिधी कर जोडुनी अखंड आराधिती पिनाकपाणी रायाशी म्हणे गौतमुनी मीही वसतो सदा तिथे वरकड क्षत्री लक्ष वरुषी जाण तपाचर निर्माण गोकर्णे एक दिन होय प्रसन्न सदाशिव अमावस्या संक्रांती सोमवार प्रदोष सर्व काळ शिवस्वासर समुद्र स्नान करिता समग्र होय फळ सकळ तीर्थाचे रावण कुंभकर्ण बिभीषण याही पूर्वी केले तेथे अनुष्ठान ते निर्वाण लिंग दर्शनाने जाण कैलासाहुणी आणले गणेशी स्थापिले ते लिंग ऋषी म्हणती सुता ते कथा सांग एकाव्या लिल्या सुरंग श्रवण वाट पाहती यावरी सुत वक्ता निपुण रावण मातेसी कैकसी अभिधान ती नित्य लिंग पूजन विन जाण उदक प्राशन करीची पंचधान्याची पिष्ट करून लिंग करीस कामना धरून व्हावे रावणाचे कल्याण जे संपूर्ण प्राप्त व्हावा शक्रे तिचे लिंग नेऊन समुद्री टाकिले द्वेषे करून त्या लागी रात्रंदिन रावण माता अन्न घे रावण म्हणे माते लागून मी मुख्य आत्मलिंग आणि तो जाऊनी कैलासाप्रती द्वीप पंचवदन जाता झाला सापेक्षे तेव्हा आचिरला दारुण तो चतुष्षष्टी कला प्रवीण जेने वेदांची खडे करून सारासार निवेडिले चतुर्दश विद्या पारंगत शिवाशी आवडे अत्यंत दशमुखी गायन अद्भुत केले त्याने स्वामी पुढे आपली शिरछेदुनी स्वहस्ती शिराच्या तंती करुणी स्वरयुक्त दशमुख गात प्रेम भरित उमा नाथ संतोषी जेने राग उमा उपराग भार्यासहित मूर्छना शरीर कंपित सप्तस्वर ताल संगीत शास्त्र प्रमाण गातसे गद्य पद्य रचना नाना कळा गीत प्रबंध अखंड नाममाळा गाता प्रीतीने शिवलीला शंभू तोषिला अद्भुत म्हणे प्रसन्न झालो दशमुखा इच्छित माग तुझ प्रिय जे का दशक द्वनयन म्हणे कामांतका आत्मलिंग मज देई या त्रिभुवनात जे सुंदर ऐसी ललना देई सुकुमार एकुणी संतोषीला कर्पूर गोर भोळा उदार चक्रवर्ती कोटी चंद्र सूर्याची प्रभा पूर्ण ऐसी लिंग काढले हृदयातून की ब्रह्मानंद रस मुरुण दिव्यलिंग ओतिले सहस्त्र बाले सूर्य न पवती सरी ऐसी प्रभा पडली दश दिशा तरी दिदले रावणाचे करी जे अत्तर्के ब्रह्मादिका जे मुनिजनांचे ध्येय ध्यान जे सनकादिकांचे देवतार्चन वेदशास्त्र पुराण दिव्यलिंग वर्णिती जे त्रिगुणातीत परब्रह्म जे अजित अनामा सच्चिदानंद निर्वाण धाम योगी आराम पावती जेथे अनंत ब्रह्मांडे विचित्रे रचने रचिली इच्छा मात्रे ज्या कारणे भांडती वेदशास्त्र ते दिव्य लिंग पुरातन ते लिंग रावणाने हाती घेऊन म्हणे हे त्रिलोचन त्रिदोष शमन लावणे सागरीचे निधान त्रिभुवन सुंदर ललना दे जी अपर्णेची अपार प्रतिमा ऐसी देवी मज सर्वोत्तमा सच्चिदानंद पूर्ण ब्रह्मा नामा अनामातीत तू शिव म्हणे हिची प्रतिमा विशेष निर्मुनशके विधीश भोळा चक्रवर्ती महेश म्हणे हेची ने अर्पणा तू रावणे अशक्य म्हणून स्कंदे घेतली स्कंद जननी दिव्यलिंग हाती घेऊन लंकानाथ चालिला दक्षिण पंथे जाता सत्वर गजबजिले सकळ सुरवर गजानन स्कंद वीरभद्र नंदिकेश्वर तळमळती म्हणते हे सदाशिव त्रिनयन हे कैसे तुझे उदारपण भवानी बैसलाची देऊन पंचवदन हा सतसे म्हणे तिचा कैवारी वैकुंठनाथ तो धावेला आता स्नेहभरित इकडे भवानी स्तवन करीत हे पद्मजतात धाववेगी वरी जन येना इंदिरावरा निगमागम वंद्या सुहास्य वक्त्रा हे नीलपयोधर गात्रा धाववेगी सोडवी मज हे मधुकैठभ नरक मूरभंजना हे दशावतार धरा पीतवसना हे मदनांतक मानसरंजना हे जनार्दना जगद्गुरु हे कोटी मनजतात श्रीधर असुरमर्दन परम उदार ऐसी स्तवन ऐकता सर्वेश्वर विप्ररूपे आडवा आला म्हणे धन्य धन्य द्विपंचवदना कोठे मिळविलीसे ऐशिलना दशमुख म्हणे हे अपर्णा सदाशिव दिधली विप्र म्हणे खाली उतरुणी न्याहळुणी पाहे इचे वदन
रावण पाहे तव ते कुलक्षण अत्यंत कुरूप देखिली. भुयास आठी अमंगल वर्ण वृद्ध गाल बैसले दंतहीन. गदगदा विप्र हासे देखून टाकुनी रावण चालिला. मग रमाधवे तये स्थळी स्थापिली माता भद्रकाली. इकडे असुर शिवाजवळी म्हणे स्त्री अमंगल कैसे दिदली. शिव म्हणे सत्यवचन ते तुझे नाटोपे कवटाळीन. अनंत ब्रह्मांडे दावून सेवेची लपवीन तत्वता. मग श्रीधरे अंगीची मळी काढून स्वहस्ते निर्मिली रूप संपन्न मायासुरांची उदरी जाणा. उत्पन्न झाले ते चिपे. तिच्या स्वरूपाची प्रीती नाही नाही त्रिजगती. अंगीच्या सुवासे धावती काद्रे वे चक्रे प्रीतीने. तिचे नाम मंदोदरी. तिची प्रतिमा नाही उर्वीवरी. विंश त्रिनेत्राचे चत्वारी पट्टमहिषी. पतिव्रता मयासुर करील कन्यादान वरी एक शक्ती देईल आनंद. सप्तकोटी मंत्राचे घन सामर्थ्य असे ते माझी. ते निर्वाण सांगतिक शक्ती तुझ प्राप्त होईल लंकापती. महाशत्रूवरी निर्वाणी ती प्रेरावी त्वा सत्यपे. ऐसे एकताची रावण परतला लिंग घेऊनी. पूर्वास्थळाशी आला जाणा तो गजानन गाये राखी. गजाननाचे स्तवन देव करीती कर जोडणी. म्हणते दिव्य लिंग सोडविने स्थापी अक्षय गणपती. ऐसा देवी प्रार्थीला एकदंत तव रावणाशी मूत्र लागले बहुत. पुढे पाऊल न घालवत चर फडीत मूत्र भरे. भूमीवरी लिंग न ठेवावे असे पूर्वी सांगितले उमाधवे. हाती घेऊन लघुशंकेसी बैसावे हेही कर्म अनुचित. तव तो सिद्धिबुद्धीचा दाता विप्रवेशी गायी राखिता. त्याशी लंकानाथ म्हणे तत्वता लिंग हाती धरी हे. विप्र म्हणे लंकापती माझ्या गायी रानोराणी पळती. तुझ्या मूत्र शंकेश वेळ किती लागेल हे न कळे मज. रावण म्हणे न लागता क्षण येतो मूत्र शंका करून. विप्र म्हणे 3 वेळा बाहीन न येसी तरी लिंग टाकीन भूमीवरी. अवश्य म्हणेन लंकापती लिंग देत. विप्राच्या हाती दूर जाऊन एकांत क्षिती लघुशंकेस बेसला. अगाध गजमुखाचे चरित्र जो साक्षात अवतरला इंद्रावर. शिव उपासना करावया पवित्र झाला पुत्र शंभूचा. असो रावणाशी मूत्राचे पोर लोटले ना सावरती अनिवार्य. एक घटिका लोटता इभ वक्त्र हाक फोडी गर्जणी. माझ्या गायी गेल्या दुरी हे आपले लिंग घेई करी. रावण बोलीची निर्धारी हस्त संकेते थांब म्हणे. दुसरी घटिका झाली पूर्ण हाक फोडी गजानन. एव घटिका झाल्या 3 कदापि रावण न उठेची. जैसे पाखडियाची कुमत न सरेची वारिता पंडित तैसे रावणाची मूत्र न सरे सत्य. पुन्हा एकदंत हाक फोडी. राक्षसा आपले लिंग सांभाळी म्हणून ठेविली भूमंडळी. अक्षय स्थापिले कदाकाळी ब्रह्मादिका उपटेना. पृथ्वी सहित अभंग एकेची झाले दिव्य लिंग. रावण धावे सवेंग ओ अशेच अपवित्र क्रोध भरे. लिंग उपटता डळमळी कुंभिनी महाबळे दशमुख पाहे उपटोनी. पर्ण उपटे त्या लागुनी अखंड अभंग झाले. गुप्त झाला गजानन गायी पृथ्वीत जाती लपून. रावणे एक गायीचा कर्ण धावून या धरी येला. तोही न उपटे त्या लागून. मग तेथेच केली शिवपूजन. गोकर्ण महाबळेश्वर तेथुनी नाम जाण पडी येले. रावण माता तेथे येऊन ती नित्य करी शिवपूजन. आदिलंग हे जाणून करीची अर्चना सुर ऋषी. रावण कुंभकर्ण बिभीषण तेथेच करीती अनुष्ठान. त्याच्या बळे करून देव जिंकले रावणे. मयासुर मंदोदरी आणि शक्ती देता झाला रावणाप्रती. लक्ष पुत्र नातुगणती 1.25 लक्ष जयाचे. इंद्राजिता ऐसा पुत्र अष्टादशा क्षोहिणी सेनाभार. जेथीच्या अनुष्ठाने अपार रावण पावला संपत्ती. गौतम म्हणे राजोत्तमा ऐसा गोकर्णीचा थोर महिमा. वडू न शके मघवा ब्रह्मा येणे आम्हा तेथुनी जाहले. मिथिलेश्वराच्या यागा कारणे आम्ही येत असता त्वरेने. अद्भुत एक वर्तले तुझ कारणे कथा तिची सांगतो. एक वृक्ष न्यूग्रोध विशाळ त्याखाली आम्ही बैसलो सकळ. तो एक चांडाळीन अमंगळ अतिपवित्र देखिली. सर्व रोगविष्ठित पूर्ण जन्माग्ध गलित कुष्ठ भरले जाण. किडे पडले सर्वांगी व्रण. दुर्गंधी उठली चौकडीन. रक्तपिती भरुणे हस्तपाद बोटे गेली झडून. परम कुशित कुलक्षण कैसे अन्न उदक. टियंते दंतहीन कर्णहीन गर्भीच तेचे गेले लोचन. कर्णनासिका झडून किडे पडले बुचबुचीत. अंगीचे चर्म गेले झडून वस्त्र पडले गळून. लुळीत लोळे चांडाळीन पापपूर्वीची भोगीत. तिचा मरणकाळ जवळी आला जाणत. वर ते पाहिले आम्ही विलोकून. तो शिवे धाडिले दिव्य विमान ते लागी न्यावया.
दशभुज पंचवंदन शिवदूत बेसले 14 कोटी सूर्य तेज विराजमान प्रभा शशी समान एकाची कोटी अग्नि तेज विराजित भालचंद्र शोभिवंत दिव्य विमान लखलखित वाद्य वाजती चतुर्विद्या अष्टनायिका नृत्य करीती किन्नर गंधर्व शिवलीला गाती गौतम म्हणे एके नृपती मग त्या प्रती पुसले हे दिव्य विमान घेऊन कोणाची करू जाता उद्धरण ते म्हणती त्या चांडाळीने लागून शिवे आणू पाठविले निजपदा मग म्या त्याशी पुसले येणे पूर्वी काय तप केले मग ते शिवदूत बोलले पूर्वजन्मीचा वृत्तांत पूर्वे केकय नामा ब्राह्मण त्याचा कन्या सुमित्रा जाण आपल्या सौंदर्य गर्वे करून कोणासही मानिना ही बाळापणी विधवा झाली तारुण्यमध्ये स्वधर्म विसरली जार कर्म करू लागली बापे शिकविल्या नायिके तो हे झाली गरुदर लोकनिंदा करीती समग्र मग बापे केश धरुणी सत्वर बाहेर घातली येसी मग हिंडिता देशांतर कोणी एक सभागी शूद्र त्याने येते स्त्री करुणी सत्वर समग्र द्रव्ये ओपिले तेथे अपत्य झाली बहुत ही अत्यंत मध्यमाशी रत पुष्ट झाली बहुत गुरणित लोचन उघडीना शूद्र घेऊनी दास दाशी गेला क्षत्री कृषी कमास हे शुद्धित आठवणी मासास शस्त्र घेऊनी चालली मध्ये माजली नुघडी लोचन हा बस्तची आहे म्हणून गोवत्सांचे कंठी जाणं पापिनी सुरी घालीत असे हे अट्टहासे ओरडत गाई हुंबरोनी अनर्थ करीत इने कंठ छेदोनी ग्रहात वत्स नेले त्वरेने डोळे उघडणी पाहे पापिनी मग गोवत्स ओढविले तेच क्षणी तेव्हा तिने शिवशिव उच्चारुणी म्हणे करणी न कळता केली मग अर्ध वत्स मास भक्षुनी उरले टाकी बाहेर नेऊनी लोकांत उठविले पूर्ण गोवत्स मारिले व्याघ्राने त्यावरी ही काळी मृत्यू पावत तो येऊन या यमदूत येस नेले मारित बहुत जाचिती निर्दयपणे कुंभी पाकी घालेती अशी पत्रवणी हिंडविती सप्तभूमीवरी लोळविती स्तंभ कवटाळीती तप्त जे का चित्रगुप्ताशी पुसी सुरनंदन याचे काही आहे की नाही पुण्य ते म्हणती शिवनाम उच्चारुणी गोवत्सवध येणे केला मग येमे दिदिले लोटन चांडाळणीत पावली जनन गर्भात कुशळ कुलक्षण विष्ठामूत्रे भरली सदा श्वानाची उच्चिष्टे भक्षी जाण तव माये बापे गेली मरण मग ही हाती काठी घेऊन गावोगावी हिंडीत असे तो शिवरात्र पर्वकाळ लक्षिणी गोकर्ण क्षेत्राप्रती संपूर्ण यात्रा चालली घोष गहन नानाविध वाद्यांचा होत असे शिवनामाचा घोष अपार शिवभक्त करीती वारंवार त्यांच्या संगे ही दुराचार चांडाळीही चालली गोकर्ण क्षेत्रा गेली चांडाळी पडली भद्रकाळीच्या देवळाजवळी म्हणे मज अन्न द्यावे ये वेळी बहुत पापिनी मी आहे हका फुडीत हात पसरुनी तो प्रदक्षिणा करीती भक्तजन एक बिल्वपत्र नेऊनी तिची हाती घातले ते त्रिदळ पाप चाचपून पाहत मुखी घालवयाशी नाही वस्तू म्हणून रागे भिरकावित ते पडत शिवलिंगावरी शिवरात्री सोपोषण विल्वदळी घडले शिवपूजन शिवभक्तांसवे जागरण घडले संपूर्ण चांडाळीस शिवनामे गरजती जन हेही करीत तेसेची स्मरण तीही वडाखाली येऊनी पडली आहे चांडाळी तेसा तिचा पूर्ववृत्तांत शिवगणी सांगितला समस्त मग ती दिव्य देह पावनी बेसत शिवविमानी तेधवा आपली पूर्वकर्म आठवणी करू लागली शिवस्मरण मग शिवगणी नेऊनी शिवपदी स्थापली गौतम म्हणे एक रायास सादर तू गोकर्णी प्रती जाय सत्वर शिवरात्रीस पार्वती परमेश्वर त्रिदळी करुणी अर्चिका ऐसे बोलुनी गौतमुनी गेला जनकाच्या यागा लागुनी कल्पाश पाद तेच क्षणी गोकर्णी क्षत्री पातला शिवरात्रीस दिव्यलिंग मित्र सहर आहे पूजिला सांग अंतरी सप्रेम अनुराग उमारंग तो संतोषला ब्रह्महत्येचे पातक विशेष जाऊनी रावा झाला निर्दोष तो कैलासाहुनी आदिपुरुष पाठवित दिव्य विमानी बैसले शिवगण परम तेजस्वी देदीप्यमान अनंत विजांचे रस पिळून मूर्ती ओतिल्या वाटते अनंत वाद्य गर्जिती एक वेळा त्याने रंग सुरंग दाटला दिव्य सुमनांच्या माळा वर्षती वरुण वृदारक मित्रासह दिव्य देह पावन झाला दशभुज पंचानन इंद्र चंद्राधिपदे ओलांडून नेला मिरवित शिवपदा स्वरूपता मुक्ती पावन शिवरूपी मिळाला आनंद घन धन्य शिवरात्री व्रत पावन धन्य गोकर्ण शिवमंदिर गौतम ऋषी परमधन्य तेने इतिहास सांगितला पावन धन्य श्रोते तुम्ही सज्जन श्रेवणी सादर बेसला मानव सरोवर वेष्टित मराळा जैसे विराजित की निधान भोवते समस्त
साधक जैसे बसती तरी पंडित तुम्ही चतुर तुमचे अवधान दिव्यलंकार देवणी गौरवा श्रीधर ब्रह्मानंदे करुणिया श्रीमद्भि मातट विलासा ब्रह्मानंदा आदिपुरुषा श्रीधर वरदा कैलास विलासा कथारस वदवी पुढे शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पूर्ण ब्रह्मोत्तरखंड परिसोत सज्जन अखंड तृतीयोध्याय गोडहा श्रीरस्तु श्री साबसदाशिवापर नमस्तु. ओम नमः शिवाय.